मागचे 2 हप्ते, पहिला हप्ता नाही 2 हप्ते देणार आहोत. आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही, आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे. जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील आता प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे. सप्टेंबरचे आले, आता ऑक्टोबरचे सुरू होत आहेत. काळजी करू नका. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डायरेक्ट पैसे वाटपाचे आदेश दिले. तर या ठिकाणी बघू शकता, आम्ही पूर्ण पैसे आता जमा करत आहोत. सप्टेंबरचे 1500 सुरू केलेले आहेत. सर्वांच्या बँक खात्यात आता जमा होऊन जातील. तर आता 1500 रुपये ऑक्टोबरचे पण दिवाळी भेट म्हणून सुरू करत आहोत, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं असून 18 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे पैसे आता जमा होणार आहेत, म्हणजे पडणार आहेत. त्यामुळे जर आता तुम्ही या 18 जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात राहता असाल किंवा 18 जिल्ह्यांच्या आधी तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तर डायरेक्ट आता तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार असून तुमच्या बँक खात्यात जी रक्कम सरकारला द्यायची आहे ती 100% आता जमा होऊन जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता काळजी कसलीही चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही, असं देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे आता एक ना एक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्यात पैसे आज वाटप होणार, कधी उद्या मिळणार, तसेच ऑक्टोबरचा हप्ता कोणत्या 18 जिल्ह्यात आता सुरू होत आहे ते पण सांगतो. सप्टेंबरचे पण पैसे मिळाले नसतील तर आजपर्यंत मिळून जातील, कारण की आता सर्वांना वाटप सुरू आहे. ज्यांना मिळाले नाही त्यांना पुढच्या 2 तासात मिळणार आहेत. व आता ऑक्टोबरचे पैसे पण 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होणार आहे. त्यामुळे आता काळजी करू नका. फक्त आणि फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात आता ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार आहे की नाही ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला बघूयात. तर या ठिकाणी बघा, आता पैसे वाटपाची जिल्हे यादी सर्व काय माहिती जाहीर झालेली आहे. आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. त्यापूर्वी एक महत्त्वाचं काम म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे लाडकी बहीण योजनेची काय माहिती आली की या चॅनलवरती देत असतो. तसेच आता या ठिकाणी बघा, सरकारने 18 जिल्हे आता जाहीर केलेले असून या 18 जिल्ह्यात आता पूर्णपणे पैसे वाटप होणार आहेत. ऑक्टोबरच्या हप्त्याचे पण 1500 रुपये व त्यासोबत दिवाळी बोनस गिफ्ट म्हणून गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्व बहिणी मिळणार आहेत. होय, आता ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते त्यांच्या पण बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही रक्कम आता जमा होणार आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीला काळजी करायची नाही, चिंता करायची नाही. पूर्णपणे रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता वाटप होणार असल्यामुळे एक ना एक प्रत्येक लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा मिळू शकतो, असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाहीये. तर या ठिकाणी बघा, आता 18 जिल्हे आलेले आहेत. आता तुमचा कोणता जिल्हा आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी जमा होईल ती पण आपण माहिती देणार आहोत. तर आता सप्टेंबरचे 1500 वाटप झाले आहेत. ज्यांना मिळाले नसतील त्यांना पुढच्या 2 तासात सर्वांना मिळतील. व आता ऑक्टोबरचे पण 1500 सुरू होत आहेत व त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता प्रत्येक बहिणीला आम्ही देणार आहोत, असं एकनाथ शिंदेंनी सांगत एकनाथ शिंदेंनी धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे. पण सरकारने सांगितलं की आता प्रत्येक बहिणीने ही 2 कामी करायची आहेत तरच दिवाळीमुळे आता तुमच्या बँक खात्यात लवकर ऑक्टोबरचे 1500 व गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील. जर तुम्ही हे काम केलं नाही तर मग गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळायचे नाहीत, कारण दिवाळी हा मोठा सण असल्यामुळे गॅस सिलेंडरचे पण पैसे सरकार आता 1500 रुपयाच्या हप्त्यासोबत देत आहे. मग आता तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला व एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं ते जर काम तुम्ही पूर्ण केलं तर डायरेक्ट गॅस सिलेंडरचे 830 रुपये व 1500 रुपये ऑक्टोबरचे हे कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील. मग आता हे सर्व काही पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम सरकारने सांगितलंय ते देखील तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे. त्यासाठी 2 मिनिटं वेळ काढून आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी काय करूयात, तर कोणत्या 18 जिल्ह्यात आता पैसे वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची एकदा तुम्हाला नावे सांगतो. यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्या क्षणी पैसे जमा होऊन जातील. तर चला बघूयात. तर या ठिकाणी बघा, आता स्पष्टपणे माहिती आलेली असून डायरेक्ट आता पूर्ण रक्कम जमा करण्यात येणार आहे. या ठिकाणी सरकारने काय सांगितलंय वरती बघा, जिल्हे तर पाठवले आहेत, मात्र लाडक्या बहिणींना आता दिवाळी बोनस मंजूर. 15 व 16वा हप्ता सरकारने आता 2 याद्या जाहीर केल्या. 15व्या हप्त्याचे पैसे जमा झाले तर आता दुसरी यादी 16व्या हप्त्याचे पण पैसे अचानक आता जमा होणार. या ठिकाणी बघा, 2 यादीत जर नाव आलं तर डायरेक्ट तुम्हाला दिवाळी बोनसचे पण पैसे आता 1500 रुपये मिळणार आहेत. व सप्टेंबरचा हप्ता तर मिळाला
आहे. मात्र दिवाळी बोनसचा हप्ता म्हणून 1,500 रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यावर येणार असून टोटल आता 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यातच एकनाथ शिंदेंनी सांगितलं की ज्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे त्यांच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचा पण हप्ता मिळणार आहे. मात्र आता त्यांनी फक्त सांगितलेलं एक छोटंसं काम करा, म्हणजे डायरेक्ट 830 रुपये पण सर्व बहिणीच्या बँक खात्यात जमा होऊन जातील. कारण आता 830 रुपये सर्व बहिणींना दिवाळीमुळे सरकार देणार आहे. हे बहिणींनो लक्षात घ्या व आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा फायदा होणार आहे. कारण असा व्हिडिओ तुम्हाला नंतर बघायला मिळणार आहे व आता दिवाळी असल्यामुळे सरकार पैसे देत आहे त्याचा फायदा घ्या. पुन्हा गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील का नाही सांगता यायचं नाही. आता 830 रुपये दिवाळीमुळे देत आहेत तर त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या, नक्कीच लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आता हे पण पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंनी कोणतं काम करायला सांगितलंय ते तुम्हाला सांगतो. ते काम जर पूर्ण केलं तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये जमा होतील व 1,500 ऑक्टोबरचे पण कोणत्या क्षणी लवकरात लवकर लगेच तुमच्या बँक खात्यात येणारच आहे. तसे तर आता या 18 जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात होतच आहे. सरकारने यादी देखील पाठवली असून जर या 18 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर आता सप्टेंबरचे तर जमा होत आहेत, लगेच ऑक्टोबरचे पण 1,500 टोटल 3,000 रुपये तुम्हाला आता मिळणार असून त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल 3,830 रुपये प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात आता येणार आहे. तर चला पुढच्या याद्या बघूयात. कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत, कुणाला किती मिळत आहेत व कधी किती रुपये जमा होणार आहेत, तर चला बघूयात. तर या ठिकाणी बघा आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा. यादी स्पष्टपणे आलेली असून या ठिकाणी काय सांगितलं आहे तर बघू शकता. लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस पण मंजूर झालेला आहे. 1,500 रुपये सप्टेंबरचा हप्ता तर आता सुरू आहेच, पण आता 1,500 प्रत्येकाच्या बँक खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता पण सुरू होत आहे. यामध्ये 18 जिल्ह्यांची निवड राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी केलेला आहे. डायरेक्ट आता दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये जमा होऊन गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही प्रत्येक बहिणीला रक्कम आम्ही देणार आहोत असं सरकारने सांगितलंय. पुढे म्हटले की लाडक्या बहिणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे येऊन मोठा निर्णय घेतला. आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर जास्त रक्कम आम्ही टाकणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. शिंदे म्हटले की आता बहिणींनो नाराज होऊ नका. या 18 जिल्ह्यात पैसे वाटप होताच पुढच्या राहिलेल्या जिल्ह्यात आम्ही पैसे वाटप करत आहोत. पूर्ण रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती देत आहोत असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर इकडे बघा ते पुढे म्हटले, शिंदे म्हटले की आता बहिणींनो नाराज व्हायचं नसून डायरेक्ट 2 हप्त्याचे 3,000 रुपये व गॅस सिलेंडरचे 830 रुपये या 18 जिल्ह्यात पूर्णपणे सर्वात आधी येत आहेत. त्यानंतर तुम्ही चिंता करायची नसून आता पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा होताच तुम्हाला 2 मेसेज येतील. त्यामध्ये आता सप्टेंबरच्या हप्त्याचा मेसेज तर आलाच असेल, ते तर पैसे जमा झालेच आहेत. मात्र ऑक्टोबरचे पण 1,500 आता जमा झाले म्हणून मेसेज येईल व गॅस सिलेंडरचे पण आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे आम्ही देणार आहोत. आमच्यावर फक्त विश्वास ठेवा असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं व लाडक्या बहिणीला आता मोठा त्यांनी दिलासा दिलेला आहे असं देखील आपण बोलू शकतो. ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी आहे असं जरी म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण मोठी दिलासा देणारी गुड न्यूज आलेली आहे. तर चला यामध्ये बघा 18 जिल्हे सरकारने जाहीर केलेले असून या 18 जिल्ह्यात पूर्णपणे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप होणार असून तर चला आता कोणते 18 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पूर्णपणे पैसे जमा होतील आता त्यांची नावे तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी बघा आता जिल्ह्यांची यादी आलेली असून पहिला जिल्हा 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये इकडे बघा परभणी जिल्हा. तर लाडक्या बहिणींनो आता फक्त तुम्ही यादी बघत चला. यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव जर निघलं तर डायरेक्ट पैसे तुम्हाला मिळणार आहेत. परभणी जिल्हा 2 हप्त्याचे 3,000 गॅस सिलेंडर 830 रुपये ही टोटल रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे आता काळजी करायची नाही, कसलीही चिंता करायची नसून प्रत्येक लाडक्या बहिणीला माता भगिनीला आता दिलासा मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा परभणीमध्ये पूर्णपणे पैसे वाटप आता होणार आहेत. परभणी जिल्ह्यातील एक ना एक लाडक्या बहिणी बँक खात्यावर डायरेक्ट रक्कम आता जमा होणार आहे. एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आलेली आहे. तर या ठिकाणी बघा तुमच्या बँक खात्यात आता 1,500 रुपये प्लस 1,500 रुपये टोटल 3,000 रुपये हे आता जमा होणार असल्याने तुम्हाला आता चांगला दिलासा मिळणार आहे. चांगली खुशखबर ही लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. आता फक्त यादी तुम्हाला दाखवत आहे. यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही बघण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा. जर यादीत तुमच्या पण जिल्ह्याचं नाव आलं तर डायरेक्ट पैसे तुम्हाला आता मिळून जातील. काळजी चिंता आता करायची गरज नाहीये. तर यादीत परभणी जिल्हा, त्यानंतर जालना जिल्हा 164 कोटी रुपये जाहीर झाले. इकडे बघा 164 कोटी रुपये निधी जाहीर झालेला असून या ठिकाणी पूर्णपणे पैसे आता जमा होणार असल्यामुळे प्रत्येक बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीला एक चांगली मोठी खुशखबर मिळणार असून आता काळजी करू नका, चिंता करू नका. डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील. तर इकडे बघा 1,500 प्लस 1,500
टोटल 3,000 रुपये ही रक्कम आता बहिणींनो तुम्हाला मिळत असल्याने तुम्हाला एक चांगला दिलासा मिळू शकतो। टोटल रक्कम ही तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार असल्यामुळे एक आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी आता समोर आलेली आहे। तर चला यामध्ये इकडे बघा, दुसरा जिल्हा जालना जिल्हा असून या जिल्ह्यात पण पूर्ण पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे बहिणीला आता काळजी कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असं पण सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे आता प्रत्येक बहिणीला एक चांगला दिलासा नक्कीच मिळत आहे। तर चला पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत व गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आता ते पण तुम्हाला सांगत आहे। जेणेकरून ते काम पूर्ण केलं तर गॅस सिलेंडरचे तर पैसे भेटतीलच, मात्र ऑक्टोबरचा हप्ता पण लवकर मिळेल व दिवाळी बोनस जर सरकारने 4-5 हजार रुपये जाहीर केलं तर ते 4-5 हजार रुपये देखील ते काम केल्यामुळे तुमच्या बँक खात्यात येऊ शकतात। त्यामुळे आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघा, आलेल्या माहितीनुसार पुढचे पण जिल्हे यादी आता सरकारने जाहीर केलेले आहे। तर यामध्ये इकडे पाहायला मिळत आहे की लाडक्या बहिणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे येऊन मोठा निर्णय आता जाहीर केला व त्यांनी म्हटलं की आता डायरेक्ट दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये तर देऊत, गॅस सिलेंडरचे पण पैसे टाकू, त्यामुळे दिवाळी सण हा बहिणीचा आनंदात जाईल असं पण त्यांनी सांगितलं। तर पुढे बघा, एकी बहीण त्यांनी सांगितलं की आता एकी बहीण म्हणणार नाही की आम्हाला दिवाळीचं गिफ्ट भेटलं नाही, कारण सर्वांच्या खात्यावर आता 3,000 रुपये रक्कम जमा होणार आहे व हे पैसे प्रत्येकाला भेटतील, पण हे काम केलं तरच। त्यामुळे सरकारने सांगितलं आहे की आता हे काम करून घ्या असं शिंदेंनी सांगितलं। म्हणजे तुम्ही हे जर काम केलं तर तुमच्या बँक खात्यात ऑक्टोबरचे व दिवाळीचे बोनसचे पैसे हे येऊन जातील, त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची नाहीये। दिवाळी बोनस 830 रुपये सरकारने जाहीर केलेला असून हे बोनसचे पैसे जमा होतील व जर अजून आता 3-4 हजार रुपये सरकारने दिवाळी बोनस म्हणून पैसे जाहीर केले तर तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे जमा होतील। त्यासाठी कोणतं काम करायचंय ते पण आता पुढे सांगत आहे, त्यासाठी व्हिडिओ बघा, कारण ते काम केलं तर तुम्हाला 4-5 हजार रुपये देखील दिवाळी बोनसमुळे डायरेक्ट पैसे भेटू शकतात। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या ठिकाणी आता डायरेक्ट रक्कम डायरेक्ट पैसे आता सोडण्यात येणार आहे त्या जिल्ह्यांची यादी बघूया, त्यानंतर कोणतं काम करायचंय ते लगेच पाहूयात। तर या ठिकाणी बघा, आता स्पष्टपणे माहिती आलेली असून पुढचे जिल्हे सरकारने जाहीर केलेले आहे। तरी ते सांगितलं आहे की आता लाडक्या बहिणीसाठी आम्ही दिलासा देत आहोत, तर आता लक्ष द्या कोणतं काम करायचंय तुम्हाला पुढे ते सांगतोच। त्यापूर्वी एक महत्त्वाचं म्हणजे आता 18 जिल्ह्यात सर्वात आधी 2 हप्त्याचे डायरेक्ट 3,000 रुपये जमा होत आहेत। त्यांनी आता हे काम केलं तर खूप फायद्याचं ठरणार आहे, कारण आता सप्टेंबरचा हप्ता तर मिळाला आहे, त्यांना आता डायरेक्ट ऑक्टोबरचा हप्ता पण मिळणार असून 18 जिल्ह्यात सरकार आता पैसे सोडत आहेत, त्याची यादी देखील सरकारने डायरेक्ट आता पाठवले असल्यामुळे प्रत्येक बहिणीला पण चांगला दिलासा मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी आता समोर आलेली आहे। त्यामुळे बहिणींनो आता काळजी करू नका, कसली चिंता करू नका, तुमच्यासाठी महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे। ही एक सर्वात मोठी खुश खबर आता तुमच्यासाठी आलेली आहे। तर इकडे बघा, एकनाथ शिंदेंनी 18 जिल्ह्यांची यादी आता अधिकाऱ्यांकडे पाठवली असून या 18 जिल्ह्यात आता पैसे कोणत्या क्षणी जमा होतील, पैसे जमा झालेले लगेच तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येणार आहेत, मेसेज आला की समजून जायचंय एकनाथ शिंदेंनी आपल्याला पैसे पाठवले आहेत, एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या बँक खात्यात रक्कम जी आहे ती वाटप करण्यात आलेली आहे असं देखील तुम्ही डायरेक्ट समजू शकता। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी राज्य सरकारने आणलेली आहे। तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे। गॅस सिलेंडरचे 830 रुपये कधी मिळत आहेत, आज किती जणांना हप्ता मिळणार, ऑक्टोबरचे 1,500 रुपये आज कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार, की 2 वाजता मिळणार, की दुपारी मिळणार, की रात्री मिळणार। तर चला आता सर्व काही यादीमध्ये माहिती आलेली असून तुमच्या तालुक्याचं पण नाव आहे त्या यादीमध्ये बघा, तुमच्या तालुक्याचं नाव आहे का नाही ते देखील तुम्ही बघू शकता। जर तुमच्या तालुक्याचं पण नाव त्या यादीत असेल तर डायरेक्ट पैसे तुम्हाला मिळतील। त्यानंतर जिल्ह्याचं पण नाव तुम्हाला बघता येईल, तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव जर यादीत असलं तर डायरेक्ट 1,500 ऑक्टोबरचे सप्टेंबरचे मिळाले नसतील तर ते पण पैसे मिळतील व गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील। हे 2 हप्ते सप्टेंबर ऑक्टोबर 3,000, गॅस सिलेंडर 830 रुपये, टोटल 3,830 रुपये हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे आता जमा होणार असल्याने एक सर्वात मोठी खुश खबर लाडक्या बहिणीसाठी आता समोर आलेली आहे असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत त्यांची यादी बघूयात।
तर या ठिकाणी बघा आता स्पष्टपणे पुढील याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे. आलेल्या माहितीनुसार त्यानंतरचा जिल्हा नाशिक जिल्हा 18 जिल्ह्यांच्या यादीत या नाशिक जिल्ह्याचं नाव सरकारने टाकलेलं असल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे हे जमा होऊन जातील. तर इकडे बघा नाशिकमध्ये 1500 सप्टेंबरचे आले, ऑक्टोबरचे 1500 आता सुरू होत आहेत व गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण 100% मिळणारच आहेत. टोटल रक्कम 3830 रुपये आता नाशिक जिल्ह्यात पण मिळणार असून सरकारने ही रक्कम आता जाहीर केलेली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात येवला मनमाड या ठिकाणी पैसे आता जमा होऊन जातील. त्यामुळे काळजी करायची नाहीये, कसली चिंता करायची नाहीये. आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा, म्हणजे कोणतं काम करायचंय ते सांगतो, जेणेकरून तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता लवकर मिळेल व गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळतील, जेणेकरून तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. या ठिकाणी 3830 रुपये टोटली रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो. ही एक सर्वात मोठी आनंददायी दिलासा देणारी बातमी प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे. तर चला आता पैसे वाटप होणार आहे. अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची तुम्हाला यादी दाखवत आहे. आता तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये असेल तर आता पैसे आले म्हणून समजावं. आता कोणतं काम करायचंय ते सांगतो, म्हणजे गॅस सिलेंडरचे पण पैसे येतील. त्यामुळे आता फक्त राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये बघा आलेल्या माहितीनुसार पुढील काम तुम्हाला करायचं आहे ते पण जाहीर झालेलं आहे. सरकारने स्पष्ट माहिती सांगितली आहे. तर इथे बघा सरकारने सांगितलं बघा दिवाळी बोनस म्हणून तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये देण्यात येणार आहेत. त्यानंतर सप्टेंबरचे पैसे तर आता वाटप सुरू आहेतच, पण ऑक्टोबरचे पण पैसे आता जमा होणार आहेत. टोटल रक्कम 3830 रुपये तुम्हाला आता ही मिळणार असून तुम्ही हे काम केलं की लगेच तुम्हाला हे पैसे मिळून जातील. त्यामुळे हे सांगितलेलं काम तुम्ही करून घ्या असं शिंदेंनी म्हटलेलं आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीला आता आम्ही दिलासा देण्याचं काम करणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता काळजी करू नका. तर अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत ते पण सांगणार आहोत. मात्र त्यासाठी आता कोणतं काम करायचंय, आधार कार्ड मोबाईल नंबरशी एक लिंक करा, म्हणजे ऑक्टोबर हप्ता लवकर मिळेल. हे झालं हप्त्याचं. त्यानंतर गॅस सिलेंडरच्या पैशासाठी महिलेच्या नावावरती तुम्हाला गॅस सिलेंडर करावं लागेल. जो पुरुषाच्या नावावरती आहे तो महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर करा. त्यानंतर तहसीलमध्ये जा किंवा सेवा केंद्रात जा, त्या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित फॉर्म भरा. जर तुम्ही त्यामध्ये पात्र असाल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये येतील. बाकी काही करण्याची तुम्हाला गरज पडणार नाहीये. हे देखील लाडक्या बहिणींनो लक्षात घ्यायचं आहे. तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ तुम्हाला अजून माहिती देणार असून पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला लाईक केलेलं दिसत नाही, लाईक करा. तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगून इतर सर्वांना व्हिडिओ पाठवा, त्यांचा पण फायदा नक्की करा, त्यांना पण जास्त पैसे नक्की मिळू द्या. धन्यवाद.